ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक सविस्तर बातमी पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत आणि त्यांचे चिरंजीव नगरसेवक गीतेश विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। बोंधुगिरी, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळांचे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत। ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। विनायक राऊत, गीतेश राऊत, श्यामल राऊत यांच्यासह 9 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेत। दरम्यान हे सगळे आरोप तक्रारीत पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यामुळे तपासात पुढे आणखी काय आणि कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहतोय। या बातमीविषयी आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी भरत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्या मुलावरती हे गंभीर आरोप आहेत, काय अधिकची माहिती आहे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी आणि खळबळजनक घटना घडलेली पाहायला मिळते। ते म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे माजी खासदार असलेले विनायक राऊत आणि त्यांचे चिरंजीव जे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे सेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबातील 3 जणांवर अशा एकूण 9 जणांवर कथित बोंधुगिरी विरोधात ठाणे शहरातील कोपरवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणामध्ये महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं आणि या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे। या तक्रारीनुसार गीतेश राऊत यांच्या ज्या पत्नी आहेत गिरिजा गीतेश राऊत या विवाहित महिलेने आपले पती गीतेश राऊत असतील, सासरे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत असतील, सासू श्यामल विनायक राऊत आणि इतर नातेवाईकाविरोधात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाचे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। आणि यामध्ये सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट म्हणजे लग्न ठरवताना खोटी माहिती आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। चांगली नोकरी असल्याचे जी होती ती सोडण्यास भाग पाडण्याचा आरोप केल्यानंतर लग्नानंतर पतीने विवाहित संबंध टाळल्याचा त्यामध्ये आरोप करण्यात आलेला आहे। भरत केसरकर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहतोय। विनायक राऊत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठे नेते आहेत, माजी खासदार आहेत, त्यांच्या मुलावरती आणि त्यांच्यासह 9 जणांवरती हा गंभीर आरोप झालेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। त्यांच्या मुलासह इतर 9 जणांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत।